सोलापुरात सर्व राजकीय वैमनस्यातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता असलेले शरणू हंडे याला घरासमोर मारहाण करत कारमध्ये घालून अपहरण केल्याची घटना गुरुवारी घडली। त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करत आरोपींना कर्नाटकमध्ये झळकी येथून सोलापूरमध्ये आणले। या प्रकरणी अमित सुरवसे यांच्यासह चौघांना ताब्यात घेण्यात आले। मात्र या प्रकरणावरून गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप केलाय। दुसरीकडे रोहित पवार यांनी हा आरोप फेटाळून लावत या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली। शरणू हंडे हे साईनगरमधील एका बिअर शॉपी परिसरात थांबलेले असताना 4 ते 5 जण अचानक आले आणि त्यांना मारहाण करायला सुरुवात केली। त्यानंतर त्यांना कारमध्ये जबरदस्तीने बसवून पळवून नेलं। आरोपींनी अपहरण केल्यानंतर हंडेला कर्नाटककडे नेलं। मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडलं आणि शरणू हंडेला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यानंतर शुक्रवारी गोपीचंद पडळकर यांनी शरणू हांडेंची भेट घेऊन चौकशी केली। अपहरण करणारा अमित सुरवसे हा रोहित पवारांचा समर्थक असून शरणू हंडे अपहरण मारहाण प्रकरणात रोहित पवारच मास्टरमाइंड असल्याचा आरोप पडळकर यांनी केलाय। यावर बोलताना रोहित पवार यांनी गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरून पडळकर तमाशा करत असल्याचं म्हटलंय। सरकारच्या विरोधात मी मोठ्या प्रमाणात पुराव्यासकट बोलत आहे। सरकारची मोठ्या प्रमाणात अडचण केली। काल मी फोन केला असं ते कुठेतरी म्हणत आहेत। मी आधी छत्रपती संभाजीनगर, नंतर वाशिम आणि आज अमरावतीमध्ये मी कुठेही कधीही कोणाशी फोनवर बोललेलो नाही। मग माझ्या घरच्यांसोबत व्हिडिओ कॉलवर मी बोलत नाही तर हा कोण लागून गेलाय याच्या व्हिडिओ कॉलवर मी बोलायला? ज्या कार्यकर्त्याने चूक केली त्याच्या बाजूने आम्ही राहत नाही, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। तुमच्याकडे आता पोलीस प्रशासन आहे। गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरून पडळकर तिथे गेले आणि हा तमाशा करत आहेत। मला अडकवण्याचा प्रयत्न करत असाल तर एसआयटी नेमा आणि खरं काय ते लोकांसमोर आलं पाहिजे असं रोहित पवार यांनी म्हटलंय। कोणावर अन्याय झाला असेल, कोणाला मारहाण झाली असेल तर माझी सहानुभूती त्या मुलासोबत आहे। तो आमच्या विरोधातला असला तरी चालेल, पण जर खोटं बोलून कोणी वेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही कितीही प्रयत्न करा, मला त्यात अडकवू शकत नाही, कारण मी काही चूक केली नाही। मी सरकारच्या विरोधात बोलतच राहणार। तुम्हाला जी काही चौकशी करायची ती करा, पण कालच्या प्रकरणामध्ये उगाचच तुम्ही माझं नाव घेत आहात ते योग्य ठरत नाही असंही रोहित पवार यांनी म्हटलंय। कुठेतरी मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा सरकारच्या काही लोकांच्या माध्यमातून केला जातोय असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी म्हणायचंय। याच्यामध्ये मी पहिली मागणी सरकारला करतो, तुम्हाला एसआयटी फॉर्म करायची ती एसआयटी तुम्ही फॉर्म करा। खरं काय घडलं हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे अशी भूमिका तिथं माझी आहे। जर एखादा व्यक्ती कायदा व सुव्यवस्था हातात घेत असेल तर त्याची पाठराखण आम्ही करत नाही, पण घटनाक्रम या सर्व घटनेमध्ये काय घडला, कशा कशा काही गोष्टी घडल्या हे कुठेतरी आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे असं मला वाटतं। याच्यामध्ये पोलीस प्रशासनाचा जो रिपोर्ट आहे, जो सोलापूर शहर पोलीस स्टेशननी प्रसिद्ध केलेला आहे, याच्यामध्ये जर आपण थोडासा अभ्यास केला, या इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे राजकीय इंटरव्ह्यू जो हॉस्पिटलमध्ये घेण्यात आला, ज्याच्यामध्ये पडळकर होते, त्यांचे काही कार्यकर्ते होते आणि तो जो पीडित व्यक्ती आहे त्याचं नाव आहे शरणू हंडे, याच्या स्टेटमेंट प्रमाणे असं सांगण्यात आलं होतं की पुण्यावरनं काही लोक आली होती, पण पोलीसचा रिपोर्ट जर आपण बघितला त्याच्यामध्ये जी कुठली नावं घेतलेली ती सर्व सोलापूर जिल्ह्यातली लोक आहेत, सोलापूर शहरातली लोक आहेत। त्याच्याचबरोबर हा जो हंडे शरणू हंडे जो आहे त्याला कुठून उचलला तर एक सोलापूर या राज्य बिअर शॉपीच्या जवळून त्याला उचललं। आता बिअर शॉपीचा उल्लेख आहे म्हणून मी इथं सांगतो। त्याच्याचबरोबर याच्यामध्ये पोलिसांनी स्पेसिफिकली सांगितलंय की सदरची घटना ही पूर्व काहीतरी त्यांचा वाद होता या दोघांचा, याच्यातून ती घडलेली आहे, म्हणजे राजकीय हस्तक्षेप याच्यामध्ये कुठेही नाही असं पूर्णपणे या सरकारने तिथं पोलीस प्रशासनाने उल्लेख केलेला आहे। याच्यामध्ये आपण जर बघितलं तर शरणू हंडे हा पडळकरांचा कार्यकर्ता आहे। त्याच्याबरोबर अमित सुरवसे हा आमच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे। पूर्वीपासून धनगर समाजाचे जे मुद्दे आहेत ते आमच्याकडे येऊन तो सातत्याने तिथं मांडायचा। याच्यामध्ये आपण समजून घ्या की ही जेव्हा घटना घडली ती काल म्हणजे 30 जूनला सुरवसे म्हणजे काल ही घटना घडली हंडेच्या बाबतीतली। अमित सुरवसे आणि त्याच्याबरोबर काही लोकांनी त्याला हाणमार केली असं तिथं कळतंय आणि त्याचं अपहरण झालं। आता शरणू हंडे जो आहे त्याने सुद्धा अमित सुरवसेला 30 जूनला मारहाण केली होती
त्याचा व्हिडिओ आपण जर बघितला तर तो व्हिडिओ इथं आहे. अतिशय वाईट परिस्थितीमध्ये त्याला तिथं मारलं होतं.